की आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कोणी अपवाद नाही. कारण आघाडीतले पक्ष हे जरी किती बोलत असले, आम्ही एका विचारानं एका नात्यानं एकत्र आलो, तसं काही नसतं. ते सत्तेसाठी एकत्र आलेले असतात. आपापल्या लोकांना पदं मिळावीत, मलईदार खाती मिळावीत, आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी, मग जागा वाटप, खाते वाटप, पालकमंत्रीपदं. आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणत्याही, तर संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का? मला सांगा. परभणीमधलं पालकमंत्रीपद ब कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का? मुंबईमध्ये, उपनगरामध्ये किंवा